उमेदवारीसाठी नेते पक्षाकडे सेटिंग लावतायत तर कार्यकर्ते एकमेकांसोबत भेटतायत असं चित्र राज्यभरात पाहायला मिळतंय। असाच प्रकार जालन्यात देखील घडला। जालन्यात काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। त्यासाठी जालन्याचे काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल हे आपल्या कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने तिथे उपस्थित होते। तर काँग्रेसचे इच्छुक उमेदवार अब्दुल हाफिज यांनीही समर्थकांसह येऊन शक्ती प्रदर्शन केलं। अब्दुल हाफिज हे समर्थकांसह कार्यक्रमस्थळी येता स्टेजवर आमदार गोरंट्याल यांचे समर्थक आणि अब्दुल हाफिज यांचे समर्थक आमने सामने आले आणि भिडलेले पाहायला मिळाले। त्यामध्ये दोन्ही गटातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा राडाही पाहायला मिळाला। नाही, हे बघा, जालनाचे 5 मतदारसंघाचे जे इच्छुक उमेदवार आहेत सर्वांचे समर्थक सहित लोक आलेले आणि प्रत्येकाला वाटते की आपल्या नेत्याला तिकीट भेटला पाहिजे म्हणून जिंदाबाद मुर्दाबाद हे नारे लागतात। सहज काही नवीन नाही ते। आणि मी माझ्या पक्षाला 101 विधानसभा मागितलं आणि माझ्या समर्थकांनी सांगितलं की कैलास गोरंट्याल कसा निवडून येते झाला, बाकी काही नाही। कोण अब्दुल हाफिज? कोण आहे अब्दुल हाफिज? नाही, मला माहित नाही। बघा, काँग्रेसचा प्रोग्राम असाच असतो। आमच्या काँग्रेसचा प्रोग्राम काय सर्व नेत्याला स्टेज पाहिजे म्हणून होता। काय हे नवीन थोडी आहे। स्टेजवर नेहमी तुम्ही बघा काँग्रेसचे लोक अग्रसर असतात। राणा नहीं हुआ राजा, काम ऐसा है। देखो 5 मतदारसंघ के इच्छुक उम्मीदवार है, सभी अपने अपने समर्थकों के साथ है और सब अपने अपने नेताओं को जिंदाबाद करते हैं। ऐसे जिंदाबाद के नारे लगे, ऐसा कुछ गलत हुआ नहीं। मी ऐकलं असं पण माहित नाही मला वगैरे झालाय का। एकतर आम्ही शांततेपूर्ण आमचे जे निरीक्षक आलेले आहे डॉक्टर शोभा बच्चावताई त्यांना भेटण्यासाठी आमचे जे समर्थक होते ते आम्ही आता आयशा लॉनमध्ये बसलो होतो आणि आम्हाला निरोप आला की ऑब्झर्वर तुम्हाला भेटण्यासाठी बोलवत आहे म्हणून आम्ही तिथे निघालो। परंतु जेव्हा आम्ही स्टेजवर चढण्याचा प्रयत्न केला तर अक्षरशः विद्यमान आमदाराचे काही माणसांनी आमच्या लोकांना ढकलण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे दुर्दैवी घटना आहे। दुसरा, मग आम्ही काय तिकीट मागावं का नाही मागवावं असा प्रश्न निर्माण झालेला आहे। परंतु समाजाची भावना अशी आहे की कुठे ना कुठे आता आमच्या समाजाला न्याय मिळायला पाहिजे। त्या हिशोबाने सर्वांच्या संमतीने आज माझं नाव समाजाने घेतलेला होता। आणि तुम्ही इतके वर्ष काम करतात काँग्रेस पक्षामध्ये तर तुम्ही रीतसर काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागा। त्या हिशोबाने आम्ही आज उमेदवारी मागण्यासाठी आलेलो आहे। परंतु जे झालं ते चुकीचं होतं। पक्षामध्ये शिस्त पाहिजे आणि दुसरा हे आहे की आता तुम्ही विद्यमान आमदार आहे, कोणाला दुसऱ्याला संधी मिळाली पाहिजे। कार्यकर्त्याला मग काय सतरंजा उठायण्याचं काम तुम्ही ठेवणार आहे का असा प्रश्न आमच्या समाजामध्ये आता निर्माण झालेला आहे आणि कुठे ना कुठे आता हे थांबणार नाही। रणनीती काय नाही, आता मी पक्षाचे वरिष्ठ नेत्यांना भेटून आलो, आता पुन्हा भेटणार आहे आणि जे झालेलं आहे त्यांच्या कानावर मी टाकणार आहे आणि मला निश्चित खात्री आहे की या विधानसभेचा तिकीट हे निश्चित मला मिळेल। वरिष्ठांची चर्चा झालेली आता ते मी या माध्यमातून बोलू शकत नाही, परंतु मला विश्वास आहे पक्षाचे केंद्र नेतृत्वावर मला तिकीट मिळेल। तर विद्यमान आमदार आणि इच्छुक उमेदवार दोघांनीही या प्रकारावर सारवासारव केली असली तरी काँग्रेसमध्येच राडा झाल्याने या प्रकरणाची चर्चा होते। यावेळी स्टेजवर पक्षाच्या निरीक्षक म्हणून खासदार शोभा बच्चाव, खासदार कल्याण काळे हे देखील उपस्थित होते। लोकसभा निवडणुकीत जालन्यात काँग्रेसला चांगलं यश आलंय, त्यामुळेच अनेक इच्छुक उमेदवार काँग्रेससाठी पाहायला मिळत आहेत। मात्र निरीक्षकांसमोरच काँग्रेसमध्ये हा प्रकार घडल्याने ते कोणाला तिकीट देणार ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एकूणच काँग्रेसमध्ये हे जे काही घडलं त्याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। जालन्याहून सुयोग खर्डेकर, अनंत साळीसह लोकमत।